माळा कॉलनी भंडारा इथे भंडारा नगर परिषदेने भ्रष्टाचार करून हा अद्भुत विकास घडवून आणलेला आहे। त्या संदर्भात मी भंडारा नगर परिषदेचे सीईओ करण कुमार चव्हाण यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच भंडारा शहरातील सत्ताधारी आणि विपक्षी पक्ष यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शनात आणून दिलेले होते। पण आम आदमी पार्टी व्यतिरिक्त इतर कोणताही पक्ष भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यायला आणि पुढाकार घ्यायला तयार नाही। आज भारतीय आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंचलजी साळवे आज इथे उपस्थित आहेत। साळवेजी, हा रोड बनून 1 महिना पूर्ण व्हायला आहे, तर या रोडची परिस्थिती बघा। या भ्रष्टाचाराविरोधात आम आदमी पार्टीची पुढील भूमिका काय राहील? नमस्कार. बघा, आज सगळे सत्तेत आहेत, विरोधात बोलण्यासाठी कोणीही तयार नाही आहे। आणि हा जो सीओचा भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराविरोधात आम आदमी पक्षाचे जे ध्येय धोरण आहेत, त्या ध्येय धोरणाने चालून या भ्रष्टाचाराला आम्ही उजागर करू। या येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सीओला सांगू इच्छितो की येणाऱ्या दिवसामध्ये मोठं आंदोलन या रस्त्यासाठी, हा एकच रस्ता नाही तर या भंडारा शहरामधले बाकी हनुमान नगर झालं, सर्व ठिकाणी यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणणार म्हणजे आणणार। कोणत्या माध्यमातून आणायचा आहे तो सगळं आम्हाला माहित आहे। या सीओला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण हा जनतेचा टॅक्सचा पैसा आहे। आज जनता भरकटत चाललेली आहे। या जनतेच्या टॅक्सच्या पैशावर हे जे अधिकारी आहेत, हे जे मोठे मोठे नेते आहेत, हे सुद्धा ऐश करत आहेत। तर आम्ही हे आंदोलन याच्यापेक्षाही तीव्र करून दाखवू आणि त्या सीओला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आम आदमी पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष होते आहेत चंचलजी साळवे यांनी स्पष्ट स्वरूपात सांगितलं की पुढील काही दिवसांमध्ये आम आदमी पार्टी ह्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनात्मक भूमिका घेईल। आणि जनतेला माझी विनंती आहे, शिका, संघटित व्हा आणि असल्या प्रकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष करा। तुमच्यासारखे ठेकेदार असे काम करतील कसं बोलतो? कोणता ठेकेदार होतो? बसवर येऊन गेले? या प्रकारचा रोड आहे आज माळा कॉलनी भंडारा इथे हा जो बोगस रोड आहे, या रोडमुळे इथल्या स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांना जाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत आहे। इथले स्थानिक लोक आपल्याशी जुळलेले आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांना कोणकोणत्या प्रकारचे इथे त्रास सहन करावा लागत आहे। भाऊ, आपलं नाव? माझं नाव शिशुपाल भुरे. भाऊ, हा जो रोड बनला आहे, हा रोड आपल्याला त्रास होत आहे की चांगलं वाटत आहे असं अतिउत्तम रोडाबद्दल? याचा त्रास आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला, एवढं त्रास आहे। येथील प्रत्येक व्यक्तीला या रस्त्यापासून त्रास होत आहे। बघा, इथे जाण्याकरता फार तकलीफ सहन करावी लागत आहे लोकांना। जेव्हा इथं प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण इथे आवर्जून लक्ष द्यावं, कारण की इथं कोणाच्याही जीवाला जीवहानी होऊ शकते। हे छोटे छोटे मुलं इथं सायकलने जातात, कोणी पडलं वगैरे तर याची जिम्मेदारी नगर परिषद घेईल का? करण कुमार चव्हाण जे मुख्याधिकारी साहेब आहेत नगर परिषद येथे जबाबदारी घेणार का याची? या संदर्भात माझ्या त्यांना हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर या रोडबद्दल जे काही त्यांना पूर्वनियोजन असेल नसेल त्यांनी ते नियोजन करावं की जेणेकरून इथल्या लोकांच्या जीवाला कोणत्याही प्रकारची जीवहानी होऊ नये।